ओ भोसले आहेत? कोण कोण? ओ नमस्कार नमस्कार भोसले साहेब नमस्कार. मी पाटील. बसा. बरे आहेत ना? होय बरे बरे. बोला. पाटील म्हणजे रुपेश पाटील प्राध्यापक. होय होय होय. काय म्हणतात? कसं काय काम काय काढलात? एक आनंद वार्ता होती. काय आमच्या कानापर्यंत आलेलं. काय ते? तुमच्या कन्याचा विवाह करायचा तुम्ही योजले आहे. होय होय. माझ्याकडे एक उत्तम स्थळ आहे बघा. तुमच्याकडे स्थळ असा ह्या आमका माहिती आहे, पण माझी मुलगी असा एकुलती एक. त्यामुळे माझे जे अपेक्षा असत त्या अपेक्षेनुसार जर माका स्थळ मिळाला तरच मी मुलगी दितलय, नाहीतर मी मुलगी माझी देऊची नाही. हो पण तुमच्या अपेक्षा तरी काय? अपेक्षा म्हणजे ऐकान घ्या. एकुलती एक मुलगी, माका मुलगो गव्हर्नमेंट जॉबला होईल. बापरे. दुसरं तिथे 2 बंगले होईल. 2 बंगले म्हणजे कसे? गावाकडे एक आणि ज्या ठिकाणी तो कामाक असा त्या ठिकाणी एक. त्यानंतर 5 एकर त्याची कमीत कमी 5 एकर जमीन होईल आणि त्याच्यामध्ये काजू बागायती, आंबा वगैरे सगळे काहीतरी लागवड केलेली होईल, जेणेकरून महिन्यात काहीतरी घरात येईल. आणि शेवटची आणि महत्वाची अट, सासू सासरे म्हणजे त्याका आई वडील असताना तो एकटो होईल. मी येतो. हो ऐकान तरी घ्या. नाही मी नंतर आपण फोनवर बोलू. मी येतो. काय तुम्ही ऐकान तरी घ्या. हो नमस्कार जय साहेब. अरे शैलेश, बस बस येऊचा मा. होय बस बऱ्याच दिवसांनी येईल. ओळखलंय आधी म्हणजे मित्र इतके दिवसांनी येलो ना. बस रे. ओळख म्हणजे काय? मित्रात कोण ओळखतं? बस. ही पिशी कोणाची जरवली ती बाजू. काय म्हणतो सांग बोल. काय नाही रे इल्लेलं सहज म्हटलं जयकडे चाय जाऊया म्हटलं बऱ्याच दिवसांनी. होय चहा करूच सांगताय. दो चहा कर जरा. अरे काय होतं नाही सांगा इथले खरा माझा कमी सांगा जरा कसा तरी व्हाय होता मग काय विचारू काय नको, कारण आजकाल कसा अरे बिंदास बोल रे. राग येता कसा असता मला वाटलं बिंदास नाही बोलायचं काय आपण. काय आहे? विचारू ना तुझ्या चढवाचा लगीन करते असा मला कळला, कोणीतरी सांगला. आता मी म्हटलं तुला नाही ना तसं नाही. मी कसं इथे काही लोक असा राग येतात रे लगेच बोलला काय की म्हणता बाबा माझा चेडू लहान हा माझा ह्या तुका कोणी सांगा. बरोबर बरोबर. मी थोडा सवायत म्हटला चेडू हा म्हटलं पण लग्न आता एखाद्याच्या घरात गाय असा ती दिवचीच असता. चेडू असा तर दुसऱ्याच्या घरात तर दिवचा असताना पैसा स्थळ बरा आपल्याला सांग ना. आपली विचार करू. तुझ्या चढवा अपेक्षा काय आपण तुझी? तुझ्याकडे स्थळ काय आता अगोदर सांग. म्हणजे हा नवरा असा बरोबर बरोबर दिसा सुंदर असा आणि पण तो गोयात असा कामाक बरे असा, फक्त काय प्रायव्हेट हा पगार बिगार त्याका भरपूर असा. म्हणजे पगाराचे आहे ना त्याचा थैसर गोयात फ्लॅट असा. आमच्या महाराष्ट्रात थैसर सिंधुदुर्गात त्याचं घर सावंतवाडीत घर असा. चांगलो पोरगो हा. फक्त काय एक विषय म्हणजे लोकांका काही लोकांका आवडतं आणि काही लोकांका नाही आवडणं मला सांगतोय. त्याच्या घरात हाऊस बापूस असा त्याचो, काका काकी असा, एक भाव असा, फॅमिली मोठी असा. पण चेडू जर थैसर दिलं तर आनंदाने आणि सुखात राहताला. म्हणजे त्याच्याबद्दल ह्या नाही. पण तरी पण तुका कसं 7 लोकांका कसा असा माझो घो आणि मी इतक्याच वया म्हणून आपला तुका सांगतोय. बाकी ह्या तुझी अपेक्षा ज्याप्रमाणे म्हणजे फक्त तुझी काय अपेक्षा ते आमका सांग नाही. चांगली माझी अपेक्षा अशी आहे, पहिलं तर नवरं मुलगो गव्हर्नमेंट जॉब. दुसरं म्हणजे त्याच्याकडे स्वतःची कमीत कमी 5 एकर जमीन होईल. त्याच्यानंतर त्याच्याकडे स्वतःचा बंगलो होईल. आणि शेवटची आणि महत्वाची अट म्हणजे त्या नवऱ्या मुलग्याक आई वडील नसले तर चांगला होईल. कारण माझा चेडू आहे एकुलता एक असा, त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर राजा राणीचा संसार त्याका करून मिळावा होयो. कोणाचं रोकटोक तैसर असताना अशा पद्धतीत माका होया असा. असं जर कोण असात तर तू सांग माका. पण आता ह्याच समजा मी तुका सांगलं ह्याच्याकडे ह्या इतक्या असा फक्त आवाज बापूच आणि मोठं कुटुंब नाही देऊचा नाही माका. जॉईंट फॅमिलीत माझा चेडू देऊचा नाही. चाला हरकत नाही. मी असला तर सांगतोय पण माझ्या मते ह्या चांगला ह्या ह्या होत असतं. म्हणून तू माझा एक मित्र खास म्हणून तुझ्याकडे मी घेऊन येलं. हरकत नाही. आता आम्ही तुझ्याकडची चाय घेतोय. आम्ही आता मग जातोय. एक मिनिट आणखी ये जय. अरे काय मा होय बरोबर. अरे तुका त्या दिवशी विचारून गेलेलं तुझ्या चढवागता तू विषय रे.
कायला पुन्हा एकदा विचारूया म्हटला तुझ्या चेडवाचा लगीन झाला काय नाही आणि तुझा विषय बदललो काय तसंच असा तू म्हटलं एक जरा माझो विषय क्लिअर असा माझे जे अटी असत जे मी तुका सांगितलं 4 अटी ते अटी असलेल्यांकाच मी चेडू दितलंय नाहीतर चेडू दिवचाय नाही. बरं तुझा विषय असा क्लिअर चांगली गोष्ट आहे कारण तू बापूच असाय त्याचो त्यामुळे तुका आता बघू वया पण माका 1-2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं असा ह्याच विषयावर पण माहिती वेगळं आहे नी जर आपण बसूया आणि बोलूया. कारण काय तू माझा मित्र असय आणि तुझे विचार असत ते बरोबर असत तू बापूस असय त्यामुळे सर्वात तू चांगले विचार करतलो पण तू जे असो एक विचार केलाय काय तुका योग झील असा योग झील असा तो फायदा त्याचा लगीन करतलोय तेका तू चेडू खंयतरी शोधतलो कोणीतरी तुका सुद्धा त्या झिलाक चेडू देऊ वया बरोबर. त्यांनी समजा त्या बापाशी असं विचार केलं होतं तुझ्या जिला कोण दितलो रे चेडू असं केव्हा तू विचार केलं बघ ह्या शांत चित्तान विचार कर तुझं तुझा जिल्हा तो काय गव्हर्नमेंट जॉबाक असा काय असा तुझ्याकडे 5 एकर जमीन असा काय असा तुझ्याकडे ह्या असा काय बंगले असत 2 हे सुद्धा चांगलं कामक असा तू इमानान फिरता सगळा करता पण गव्हर्नमेंट जॉब असा का त्याच्याकडे तुझ्या आता आणखी एक विचार कर उद्या तुका झिला त्यांनी आड घातली माका आवाज वापरू नको तू खय असलं तो विचार कधीतरी केलंय का आपल्या चेडवाचा बरा जावा ह्या प्रत्येक बाबाची गोष्ट तुझा चेडू कोणाक दितले ह्या तू ठरव त्याचा माझा काही विषय नाही हा पण असं विचार कर उद्या सकाळी शेतकरी हा बिचारो त्याका सुद्धा चेडू मिळावा उद्या एक शिकलेलो पोरगो असा चांगल्या जे कामाक असा पण त्याने नोकरी खंयसून गव्हर्नमेंट कोण आता कोणाक नोकरी मिळता रे असं